आज पुण्यामध्ये रास्तापेठ येथे महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषण या तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ, रोजदारी कामगार पद्धतीद्वारे शाश्वत रोजगार आणि अन्य 2 मागण्या मान्य करण्यासाठी रास्तापेठ येथे महाराष्ट्र राज्य मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात आलं। हम सब एक है अशा घोषणाबाजी देत आंदोलक कार्यकर्त्यांनी अख्खा परिसर दणाणून टाकला होता। कामगार एकजुटीचा विजय असो, कामगार एकजुटीचा विजय असो, सगळ्यांना कायम केलंच पाहिजे, सगळ्यांना कायम केलंच पाहिजे, सगळ्यांना कायम केलंच पाहिजे, सगळ्यांना कायम केलंच पाहिजे, सगळ्यांना कायम केलंच पाहिजे। सरकार होश में आओ, होश में आके, होश में आओ, होश में आके बात करो, होश में आके बात करो, होश में आके बात करो, बात तो तुमको करनी होगी, करनी होगी, बात तो तुमको करनी होगी, बात तो तुमको देना होगा, बात तो तुमको देना होगा। खरं तर कृती समितीचा संघटक या नात्याने मी संबंध कामगारांचं या संबंध आंदोलनामध्ये सहभागी झाल्याबद्दल मी मनपूर्वक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो की कधी नव्हे ती एकूण 27 संघटनांची कृती समिती महाराष्ट्रामध्ये 7 फेब्रुवारीला तयार झाली आणि 7 फेब्रुवारीला आम्ही सरकारला नोटिसा दिलेल्या आहेत की हे आंदोलन काय आज सुरू झालं नाही। या आंदोलनाच्या टप्प्यामध्ये सर्व जणांना मागणी करण्यामध्ये आली, सर्व जणांना निवेदन देण्यामध्ये आली आणि सर्व शासकीय अथॉरिटीजला विनंती केली की हा संप टाळण्यासाठी आपण प्रयत्नशील राहावं। कारण कुणी पण म्हणेल की आता एमएससीबीमध्ये काम करतात आणि यांना आता मागणी करण्याची, संप करण्याची गरज काय पडली आहे। इथं जे काम करणारे जे लाखो हजारो कामगार महाराष्ट्रामध्ये काम करतात ते किमान वेतनावरतीच काम करतात। आज शासनाचं किमान वेतन जे आहे ते 15-16 हजार रुपयाच्या आसपास काम आहे ते वेतन मिळतं आणि 17-18 वर्ष काम करून सुद्धा 16,000पेक्षा जास्ती एकही रुपया कोणाला मिळत नाही। ही शोकांतिका या उद्योगाची म्हटली पाहिजे। हे असताना सुद्धा इथले जे दलाल जे आहेत, कंत्राटदार जे आहेत, तर ते कंत्राटदार वेगळ्या वेगळ्या माध्यमातून लोकांच्याकडनं पैसे काढून घेतात, कमिशनच्या पोटी पैसे काढून घेतात। ते कुणी बँकेमध्ये खोटी अकाउंट उघडले जातात, लोकांच्याकडे दमदाटी करून पैसे काढले जातात आणि आपण संबंध महाराष्ट्रामध्ये 700 रुपयापासून ते 7,000 रुपयापर्यंत पर मंथ रेट हा चालू आहे आणि पैसे न देणाऱ्या कामगारांना हे इथं कामगारांना नोकरीवरून काढून टाकलं जातं। अशा स्वरूपाची दुःख ही संबंध कंत्राटी कामगारांची संबंध दिसून येतात। या सगळ्या गोष्टींना आम्ही विनवणी करत नाही आहोत। आम्ही आमच्या हक्काची मागणी आम्ही करण्याकरता संबंध महाराष्ट्रामध्ये अशा स्वरूपाची मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं ही आपल्याला दिसत आहेत। इथे सगळ्या लोकांचं बघितलं आपण, इथल्या कुठल्याही लोकांना बसमधनं आणलेलं नाही, इथल्या कुठल्याही लोकांना एकत्र करून आणलेलं नाही। इथल्या सगळ्या लोकांना स्वतःच्या प्रश्नांसाठी, आंदोलनासाठी उभे राहिलेले सगळे लोक आहेत। त्यामुळे सर्व लोकांनी एक अपील, आपण सरकारला अपील आम्ही करू इच्छितो की हा विषय जास्ती न चिघळवता लवकरात लवकर ठोस कृती ह्याच्यामधून निघावी आणि इथल्या असलेल्या आमच्या प्रमुख मागणी जी आहे उद्योगात समाविष्ट करावं। एनएमआर सारखी योजना आहे, त्या योजनेचा लाभ या कंत्राटी कामगारांना मिळावा आणि लोकांना कायम करावं। समान काम समान वेतनासारखं एक वेतन जे आहे त्या वेतनाच्या आधारे लोकांना काम मिळावं, अशा स्वरूपाची आमची मागणी आहे।